हॅलो गाईज, आज मी खूप खुश आहे आणि माझ्यापेक्षा जास्त माझा भाऊच खुश आहे. कुठं जायचंय तात्या? होय, लयच खुश असतील बघा. भाऊ तर खुश होताच, मम्मी तर काय धावत पळतच कामं करत होती. पटापटा सगळी कामं आवरून आम्ही निघालो. पण ही अशी बारीक तोंड करून बसली होती की मला जावंच वाटेल, पण तरीही मी तसंच आवरलं आणि निघालो. इथं कमी होती ती फक्त पप्पांची. आणि मग आम्ही आवरून पप्पांना भेटायला गेलो, पप्पांना बाय केलं आणि मग निघालो भूमीला. निघालो तर खरं, पण कर्जतमध्ये 2-2 सभा. ह्या सभांनी तर कर्जतला एकदम पुण्याचीच फिलिंग आणून टाकली. असली गर्दी, बाप रे, जिकडं बघावं तिकडं माणसंच आणि नुसती ट्रॅफिक जाम. म्हणलं असं तर कामाने काही फिरणं होत नाही, आज पडलोयच बाहेर तर घ्यावं जरा एन्जॉय करून. कशाचं काय, गाडीत बसूस तोवरच लागलं माझं डोकं दुखायला. मला कसं तरी व्हायला लागलं. मी जे झोपून घेतलं ते डायरेक्ट भूमीच्या गावापाशी गेल्यावरच उठलं. सगळ्यात आधी कळममध्ये आम्ही आमच्या मामीच्या घरी गेलो. चहा तर काय मी पित नाही, मस्त चिवड्यावरती ताव दिला, चिवडा खाऊन झाला. निघायच्या टायमिंगला मामीला भेटलो. मामीने आमच्या दोघांच्या हातावर 200-200 रुपये दिले. एकदम लहानपणीचीच आठवण आली. नको नको म्हणायचं, मम्मीकडे बघायचं, हळूच पैसे द्यायचे. मग काय, मामीचा निरोप घेतला आणि पोहोचलो भूमीच्या घरी गेलो तर पिलूने खूप सारा गायांचा गोठा बांधून ठेवला होता, झोका बांधून ठेवला होता. पिलूने तर त्याची दिवाळीची सुट्टी खूप एन्जॉय केली होती. मम्मीही त्यासोबत थोडीशी मस्ती केली. आता काय, सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या. भूमीच्या मम्मीने असे मस्त मस्त मेन्यू बनवले होते. सगळ्यांनी एकदम असा त्याच्यावरती ताव दिला आणि सगळे मस्त गप्पा मारत बसले. गप्पा मारून जावई बापूंचं आदरा तिथे काही संपेनाच. जावई बापूंना कपडे घेतले, आम्हालाही साड्या घेतल्या, आमच्या ओट्या भरल्या. त्यानंतर मस्त आम्ही सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले आणि निघालो आमच्या कर्जतला. रेयांशला त्याच्या मित्राला काही सोडू वाटेना आणि भूमीला तिच्या मम्मी पप्पाला काही सोडू वाटे. गाडीत तर सगळे झोपी गेले. रेयांश आणि मी मस्ती करत करत आम्ही कर्जतला पोहोचलो.